तुम्ही मला साडीमध्ये खूप कमी पाहिलं असेल. खरं तर मी साडी खूप कमी घालते. आज खरं तर मी साडी घातली होती कारण मला जायचं होतं सवासणी जेवणाला. आता मी जायच्या अगोदर लावू दीदीशी थोडीशी मस्ती केली. तिने कलरने पूर्ण हात भरवलेले तेच ती तुम्हाला दाखवत होती. तिच्याशी मस्ती करून मी गेले सवासणी जेवणाला. गेल्यानंतर तिथे मस्त अशी विठ्ठल रुक्मिणीची छान मूर्ती ठेवली होती. छान छान अशा रांगोळ्या काढल्या होत्या. एवढंच नाही तर पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा खूप छान झालेला होता. छान आणि मस्त असं जेवण करून घेतलं. त्यानंतर दुपारी अद्विक आणि मी थोड्या वेळ झोपलो होतो. संध्याकाळच्या वेळेस उठून अद्विक लावण्यासोबत खेळत होता. तोपर्यंत मी मस्त असं त्याच्यासाठी शिरा करून घेतला. अद्विकला मस्त अशा दुधामधला शिरा आवडतो, त्यामुळे त्याला आवडतो तसा मस्त असा दुधामधला शिरा करून घेतला. त्यानंतर आम्ही पटकन आवरून गेलो होतो स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी. सकाळपासून काही जाणं झालं नाही. आज जायची इच्छा तर खूप होती, त्यामुळे पटकन संध्याकाळी वेळ भेटला तसा पहिलं जाऊन स्वामींचं दर्शन घेतलं. आम्ही गेलो त्यावेळेस नेमकी आरती चालू होती. छान आरती केली. स्वामी समर्थांचं नामजपसुद्धा केलं. खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर घरी आल्यावर अद्विक मुंबई आजीशी बोलत होता व्हिडिओ कॉलवर. अद्विक मुंबईला ससा आणि गाडी विसरून आलाय तेच आई त्याला दाखवत होती. व्हिडिओ कॉल झाल्यानंतर तो एकटाच छान असा खेळत होता. अद्विक खेळतोय तोपर्यंत म्हटलं जेवण करून घेऊ. आज जेवणाला मस्त अशी दाल चकोल्या केल्या होत्या. भेटूया उद्या. ओके बाय.